नमस्कार. कधी कधी आपल्या घरात एखादा कार्यक्रम असेल तर आपला पूर्ण वेळ त्या स्वयंपाकातच जातो. तर आज माझ्या घरी माझ्या सासू सासऱ्यांचा 51वा लग्नाचा वाढदिवस आहे आणि एक 10 ते 12 माणसांचा मला स्वयंपाक करायचा आहे. तर माझा पूर्ण वेळ अजिबात स्वयंपाकात गेला नाही. मी कसं पूर्वनियोजनाने आणि एकटीने हा सगळा 10 माणसांचा स्वयंपाक पार पाडला. आपण 10 माणसांचा करतो पण त्यात 12 माणसं धरून स्वयंपाक असतो आपला. तर मी कशा पद्धतीने केला आणि किती शांततेने, आणि आत्ता पहा मी तुमच्यासमोर तयार होऊन आलेली आहे. म्हणजे माझा हा स्वयंपाक जवळपास 1-1.5 तास आधीच झाला. आमचा कार्यक्रम 7:30 ते 8ला सुरू होणार आहे आणि मी 4 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली आणि 6:30 वाजेपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक मी एकटीने केला आणि पूर्ण तयार झाला. तर असंच आपली गडबड होऊ नये. कधी कोणी आपल्या घरी येणार असेल तर आपली थोडीशी गडबड होते. आपल्याला स्वतःला वेळ देता येत नाही, तयार होण्याकडे वेळ देता येत नाही. कारण की कार्यक्रम म्हटलं तर आपल्यालाही हौस असते की आपणही छान तयार होऊन फ्रेश होऊन त्यात सहभागी होऊ. पण आपला सगळा वेळ त्या स्वयंपाकात गेल्यावर आपल्याला ती इच्छाच उरत नाही नंतर, की आपण फक्त स्वयंपाक एखाद्याला वाढण्यात ह्याच्यातच आपला. तर असं होऊ नये म्हणून त्याची पूर्वनियोजन कसं करावं अगदी नियोजनबद्धपणे, तर त्याच संदर्भात माझा आजचा व्हिडिओ आहे की मी सगळा स्वयंपाक एवढा केला आहे, तो कसा केला आणि किती क्वांटिटी किती पुरेल ह्या पद्धतीने. तर आजचा माझा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे. तर स्वयंपाकाबरोबर स्वतःला वेळ देणं आणि स्वतःही आनंदाने त्या कार्यक्रमात सहभागी होणं. तर चला मी कशा पद्धतीने केलं हे सर्व दाखवते तुम्हाला. इथे तुम्ही पाहू शकता 700 ग्रॅम पाणीसाठी मी एवढे कांदे घेतलेले आहेत इथं. त्यानंतर एवढे टोमॅटो, सुक्या मसाल्यांमध्ये धणं, जिरं, 4-5 काळी मिरी, लवंग, हिरवी इलायची, थोडे खोबऱ्याचे काप, सुक्या खोबऱ्याची, दालचिनी, बेडगी मिरची आणि लाल तिखट मिरची असं घेतलं आहे प्रमाणानुसार. त्यानंतर हा सगळा मसाला आपण कोरडा छान असा भाजून घेऊया आणि गार झाल्यावर ह्याची पावडर करून मिक्सरला ठेवू. इथं मी कांदा छान परतून घेते. ह्याच्यात 1 चमचा एवढं मी मीठ घालते, ज्याने कांद्याला पाणी सुटून कांदा लवकर लालसर होईल. कांदा लालसर झाल्यानंतर ह्याच्यात आपण टमाटर घालून घेऊया. टमाटर हे घातल्यानंतर याच्यात आलं, लसूण, थोडेसे काजू, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व मिश्रण आपण याच्यात घालून घेऊया. त्यानंतर कसुरी मेथी, थोडीशी साखर चिमूटभर, चवीप्रमाणे मीठ हे सर्व आपण घालूया. अर्धा ग्लास पाणी घालून हा मसाला झाकून शिजू देऊया. हा मसाला छान असा शिजल्यानंतर इथे ही पावडर झालेली आहे आपली मसाल्याची. त्यानंतर वाटण करताना मसाला गार झाला, दोन्ही एकदम वाटायचं. हे गार होईपर्यंत इथं मी पिठाची कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळल्यानंतर हा मसालाही गार झाला आणि त्याचंही वाटण करून घेतलं. त्याच्यानंतर कढईत तेल घेतलं, सर्व मसाला घातला आहे. छान तेल मसाल्यात मिक्स होईला. इथं 4 चमचे मी दही घातलेलं आहे. दह्यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते. तर तुम्ही इथे पाहू शकता आपली ग्रेव्ही खूप छान अशी दिसते, कलरही खूप छान आलेला आहे. त्याच्यानंतर हा मसाल्यात आपण थोडंसं गरम पाणी घालूया आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं अमूल बटर घालून घेऊया. त्याच्यानंतर झाकून 1-2 मिनटासाठी हा मसाला होऊ देऊया. मसाला इथे आपला झालेला आहे. आता हे 700 ग्रॅम पनीर आपण याच्यात घालून घेऊया. सर्व पनीर घातल्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करूया. गॅसची फ्लेम मोठी करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करायची. तर शिजू द्यायची नाही अगदी जास्त पनीर. तर इथं आपलं पनीर हंडी झालेली आहे. तर आता आपण फुलके करायला घेऊया. तर इथे मी फुलके करायला घेतलेले आहेत. फुलके पटकन होऊन जातात असे झटपट. तर इथे बघा तुम्ही माझे फुलकेही तयार झालेत. आता मी वरण करायला घेते. तर 2 वाटी हे प्रमाणे मी 2 वाटी मुगाची डाळ, तुरीची डाळ धुवून स्वच्छ घेतली. इथे लसूण ठेचला आहे, टोमॅटो, जिरा, मोहरी, हिंग. कुकरमध्ये मी डायरेक्ट करणार आहे. त्यात घातले मी मोहरी, जिरं, हिंग, त्यानंतर ठेचलेला लसूण. लालसर झाल्यानंतर लसूण, टोमॅटो घालून वर झाकून 1 मिनिटासाठी टमाटर गळू देऊया. हळदी घालून त्याच्यानंतर मी हे डाळ धुतलेली घातलेली आहे. 4.25 एवढं पाणी घालून गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून 8 शिट्टी होऊ देऊया. इथे मी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 4 वाटी एवढं मी बासमती कणी घेतलेला आहे आणि हा शिजायला ठेवला आहे. तर इथे आपला स्वयंपाक जवळपास झालेला आहे. वरणही झालेला आहे. कोथिंबीर वाढते वेळेला घालायची, त्यामुळे हिरवीगार दिसते. भातही झालेला आहे. तर असं काही कार्यक्रम असेल तर तुम्ही पूर्वनियोजित करू शकता. हा स्वयंपाक मी 4ला केला आणि 6:30 पर्यंत झाला. तर तुम्हीही करा नक्की.